शांतता आणि आध्यात्मिकतेच्या या ठिकाणी आपण इतिहासाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभे आहोत आणि ते ठिकाण म्हणजे भाजे केव्ज. नमस्कार मंडळी, मी मृणाली आणि स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आपल्या आजच्या प्रवासाला सुरुवात करू. भाजे लेणी पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात लोणावळ्याजवळ सुमारे 400 फूट उंचीवर सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेली आहे. ही लेणी सुमारे 2200 वर्षापूर्वी म्हणजेच इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात कोरलेली आहेत. या लेण्यांचे धार्मिक महत्त्व म्हणजे ही भारतातील सर्वात जुन्या बौद्ध लेण्यांपैकी एक आहे. ही लेणी हीनयान या बौद्ध संप्रदायाशी संबंधित आहे. या लेण्यांचे उद्देश म्हणजेच प्राचीन काळात बौद्ध भिक्खूंना राहण्यासाठी, ध्यानधारणा करण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी ही लेणी विहार म्हणजेच निवासस्थान आणि चैत्यगृह म्हणजेच प्रार्थनास्थळ म्हणून कोरण्यात आली होती. पुढच्या 12 ते 13 मिनिटात मी आपणास 22 लेण्यांमधील मुख्य आकर्षणे आणि त्याच्या मागील इतिहास समजावून देणार आहे. चला तर मग या अद्भुत कलाकृतीचा अनुभव घेऊया. या ठिकाणी आपल्या भारतीय पर्यटकांना सुमारे 25 रुपये तर परदेशी पर्यटकांना सुमारे 300 रुपये अशी प्रवेश फी आकारली जाते. या लेण्यांमध्ये प्रवेश टाईम सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असतो. मुख्य चैत्यगृहाची वास्तुकला म्हणजे हजारो वर्षापूर्वीच्या स्थापत्यशास्त्राचे एक उत्तम उदाहरण आहे. सर्वात महत्त्वाचे ठिकाण म्हणजे लेण्यांमधील सर्वात प्रमुख आणि प्रभावी लेणे म्हणजे लेणे क्रमांक 12 चैत्यगृह. आणि चैत्यगृह म्हणजे प्रार्थनास्थळ. हे चैत्यगृह मोठ्या घोड्याच्या नालाच्या आकाराच्या प्रवेशद्वारासाठी प्रसिद्ध आहे. आतमध्ये एक मोठा हॉल आहे ज्याला 27 खांबांनी मध्यभाग आणि बाजूचे मार्ग यांमध्ये विभागले आहे. या लेण्यामध्ये आपल्याला लाखो वर्षापूर्वीची लाकडी कला पाहायला मिळते. या चैत्यगृहाचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे छताला आजही असलेले मूळ लाकडी अवशेष. चैत्यगृहाच्या अगदी शेवटी बुद्ध धर्माचे प्रतीक असलेले एक दगडी स्तूप आहे. भिक्खू या स्तूपाभोवती प्रदक्षिणा करत असतात. या लेण्यांची जागतिक ओळख म्हणजे हे चैत्यगृह भारतीय प्राचीन बौद्ध चैत्यगृहांच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. चैत्यगृहाच्या बाजूला असलेली विहारे ही भिक्खूंच्या साध्या आणि शिस्तबद्ध जीवनाची साक्ष देतात. विहारे उर्वरित लेण्यांमध्ये जसे की लेणे क्रमांक 1 ते 11 आणि 13 ते 22 भिक्खूंचे निवासस्थान
म्हणजेच विहार आहेत. ही विहारे साधी आहेत आणि त्यात भिक्खूंना राहण्यासाठी लहान खोल्या कोरलेल्या आहेत. लेणे क्रमांक 18 हे खूप खास शिल्प आहे. या विहाराच्या वरांड्यात अनेक कोरीव कामे आढळतात. सूर्य आणि इंद्राची शिल्पे. सर्वात प्रसिद्ध म्हणजे एका हत्तीवर स्वार झालेला देव इंद्र आणि रथातून जाणारा देव सूर्य याची शिल्पे आहेत. यामध्ये तबला वादनाची एक ऐतिहासिक नोंद आहे. येथे एका कोरीव कामामध्ये म्हणजेच लेणे क्रमांक 18 मध्ये तबला वाजवणारी स्त्री आणि नृत्यांगना दर्शवली आहे. हे कोरीव काम म्हणजे भारतात तबला या वादनाच्या अस्तित्वाचा सुमारे 2000 वर्षापूर्वीचा सर्वात जुना असा हा पुरावा मानला जातो. शिलालेख. काही लेण्यांमध्ये दानशूर व्यक्तींची नावे असलेले शिलालेख आढळतात, जसे की महारथी केसकी पुत्र विष्णुदत्त यांचा शिलालेख. दहा स्तूपांचा समूह आणि नैसर्गिक सौंदर्य. येथील नैसर्गिक सौंदर्य या प्राचीन वारसा स्थळाला एक वेगळीच आध्यात्मिक शांतता प्राप्त करते. बाह्य स्तूप. लेण्यांच्या दक्षिणेकडील टोकावर बाहेरच्या बाजूला 10 लहान स्तूपांचा एक समूह आहे. हे स्तूप देखील पूज्य भिक्खूंचे अवशेष किंवा त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी उभारले गेले होते. यातल्या प्रत्येक स्तूपांवर त्या भिक्खूंचे नाव कोरले आहे, जसे की संघदीन आणि धम्मगिरी. नैसर्गिक आकर्षण. भाजे लेणी केवळ ऐतिहासिकदृष्ट्याच महत्त्वाचे नाही, तर त्याचे हे ठिकाण अतिशय सुंदर आहे. खास करून पावसाळ्यात लेण्यांच्या शेजारी वाहणारा धबधबा आणि आजूबाजूंच्या दऱ्याचे हिरवेगार दृश्य मनमोहक असते. या निसर्गरम्य शांत वातावरणात भिक्खूंना ध्यानधारणा करण्यास खूप मदत झाली असावी. भाजे लेणी ही केवळ दगडांमधून कोरलेली रचना नसून ती प्राचीन भारताची धार्मिक सहिष्णुता आणि उत्कृष्ट कला वास्तुकला दर्शवणारा एक अमूल्य ठेवा आहे. ही लेणी आपल्याला एक शांततामय आणि प्रेरणादायक अनुभव देतात. तथागत गौतम बुद्धांनी त्यांच्या विचारातून जगाला नेहमीच शांततेचा संदेश दिला आहे. म्हणूनच असे म्हणले जाते, युद्ध नको, बुद्ध हवा. भाजे लेण्याच्या या भेटीत माझ्यासोबत सहभागी झाल्याबद्दल मी आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.